बघा, लास्ट लेक्चरला आपण जनरल सायन्स या सब्जेक्ट मधला सेकंड टर्म मधला जो पहिला चॅप्टर आहे म्हणजे सेल अँड सेल ऑर्गनली, तर सेल अँड सेल ऑर्गनली म्हणजे पेशी आणि पेशी अंग याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून आपण सेल म्हणजे काय, त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्याच्यामध्ये प्लांट्स असतील किंवा अॅनिमल्स असतील, तर प्लांट्स मधला प्लांट सेल, अॅनिमल मधला अॅनिमल सेल म्हणजे प्लांट सेल आणि अॅनिमल सेल यांचं स्ट्रक्चर बघितलं होतं. त्याच्यामध्ये असणारे जे सेल ऑर्गनली आहेत किंवा कॉम्पोनंट्स ऑफ दी सेल जे आहेत त्याच्यामध्ये असणारा प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मधला फरक, त्यानंतर आपण सेल ऑर्गनली बघत होतो. अगदी सेल ऑर्गनली बघत असताना सुरुवातीपासून आपण सेल मेम्ब्रेन पासून, सेल मेम्ब्रेन असेल किंवा सेल वॉल असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये आत असणारे सेल ऑर्गनली जे महत्वाचे, त्यामध्ये न्यूक्लियस असेल, त्यानंतर गॉल्गी बॉडी असेल, लायझोझोम्स असतील, व्हॅक्युअल्स असतील, मायटोकॉन्ड्रिया असतील, तिथपर्यंत आपण सगळे सेल ऑर्गनली त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन अगदी आकृतीसहित व्यवस्थित बघितलेलं आहे. त्याच्या संबंधित असणारे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी दाखवलेले आहेत. ठीक आहे. तर आता आज आपण या धड्यातला जो शेवटचा सेल ऑर्गनली जो आहे आणि जो सगळ्यात महत्वाचा आहे तो सेल ऑर्गनली आपण बघणार आहोत. तो जो सेल ऑर्गनली आहे तो म्हणजे क्लोरोप्लास्ट आपण बघणार आहोत. परंतु क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलवक. परंतु क्लोरोप्लास्ट हे जे हरितलवक आहे ते लवकाचा एक प्रकार आहे. मग त्या लवक जी वेगवेगळे आहेत त्या लवकाचे म्हणजे जे प्रकार आहेत त्यातला हरितलवक आहे. तर लवके की ज्याला प्लास्टिड्स म्हणतात, म्हणजे आपण प्लास्टिड बघणार आहोत आणि त्यातलं मग क्लोरोप्लास्ट बघणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी मी स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला. सगळ्यांना स्क्रीन दिसते तुम्हाला. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जो बघणार आहोत प्लास्टिड्स, ज्याला लवके मराठीत काय म्हणतात त्याला लवके. आता चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते बा, म्हणजे पानं आहेत, झाडांची पानं किंवा रोपांची पानं आहेत, वनस्पती की ज्याच्यामध्ये पानं आहेत. ह्या पानांचं वैशिष्ट्य काय असते सांगा? पानांचं वैशिष्ट्य सांगत असताना आपण सांगतो की पानं ही हिरव्या रंगाची असतात. म्हणजे कोणत्याही झाडाचं पान जर आपण बऱ्यापैकी बघितलं, बऱ्यापैकी, तर पानांची रंग हिरवे आहेत. तर ह्या पानामध्ये असणारा जो रंग हिरवा जो रंग आहे, हिरव्या रंगाची जी पानं आहेत, ज्याला आपण ग्रीन म्हणूया, तर ही पानं जी आहेत, ती पानांचा रंग हिरवा कशामुळे आहे? आपल्याला प्रश्न पडला असेल. हे एक वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला. आणि आणखी एक महत्वाचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे अ, आपण म्हणतो की वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बरोबर आहे? प्लांट्स मेक फूड देअर ओन बाय युजिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे कुठल्या प्रक्रियेद्वारे? प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. प्रकाश संश्लेषण क्रिया. मग प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे काय सांगा? की ज्याच्यामध्ये वनस्पती काय करतात? हवेतला कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर पानातला जो हरितलवक असतो, पानामध्ये असणारा हरितलवक हा महत्वाचा घटक आहे. तर हवेतला कार्बन डायऑक्साईड, पानातला हरितलवक आणि सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. म्हणजे एवढं वैशिष्ट्य आपल्याला ह्या पानांच्या बाबतीत सांगता येईल. मग हा हिरवा रंग कशामुळे आहे? त्याच पद्धतीने बघा, फुलं जी असतात त्या फुलांना गुलाबी रंग, फुलांचे प्रकार तर भरपूर आहेत. म्हणजे आपण फुलांची जर झाडं बघितली तर त्या फुलांच्या झाडांमध्ये फुलांची वेगवेगळी रंगाची फुलं आपण बघत असतो नेहमी. बरोबर आहे? म्हणजे इथं आता आपण बघतोय की लाल रंगाची फुलं आहेत. हा लाल रंग कशामुळे प्राप्त झाला असेल? त्याच पद्धतीने हे सूर्यफुल आहे. तर ह्या सूर्यफुलामध्ये असणारा सूर्यफुलाचा रंग पिवळा कशामुळे आहे? तर असे प्रश्न पडले असतील आपल्याला. बघा, तर पानांचा रंग हिरवा किंवा वेगवेगळी फुलं जी असतील त्या फुलांचे रंग वेगवेगळ्या रंगाची फुलं कशामुळे आहेत? तर त्याच्यामध्ये कारणीभूत असणारा जो घटक आहे तो म्हणजे त्या वनस्पतीतील असणाऱ्या पानांमध्ये असणारा प्लास्टिड्स, ज्याला लवक म्हणतात. बघा, तर इथं आता मी जे तुम्हाला सांगितलं, व्हाय आर द प्लांट लिव्स ग्रीन अँड फ्लॉवर्स रेड, येलो, ऑरेंज ऑर ब्लू. म्हणजे व्हाय आर द प्लांट लिव्स म्हणजे वनस्पतींची पानं ही हिरवी का असतात? ग्रीन. त्यानंतर अँड फ्लॉवर्स रेड, येलो, ऑरेंज ऑर ब्लू. आणि फुलं म्हणजे लाल रंगाचे असतील किंवा पिवळ्या रंगाचे असतील किंवा ऑरेंज किंवा निळ्या रंगाचे असतील, हे असे का असतात? तर द ऑर्गनली विच गिव्ह सच कलर्स प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल, इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिड्स. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लास्टिड्स जे आपण बघणार आहोत किंवा क्लोरोप्लास्ट जे बघणार आहोत, प्लास्टिड हे प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं, अॅनिमल सेलमध्ये नसतं. ओनली प्रेझेंट इन प्लांट सेल. म्हणून असा एक अंग किंवा असा एक पेशांग, द ऑर्गनली विच गिव्ह सच कलर्स. कुठले कुठले? जसं आता सांगितलं आपण की पानांना हिरवा रंग किंवा फुलांना फुलं पिवळ्या रंगाचे असतात किंवा लाल रंगाचे असतात किंवा ऑरेंज किंवा ब्ल्यू रंगाचे असतील. तर हे जे काय रंग आहेत, हे रंग देणारा पेशी अंगक जो वनस्पती पेशीमध्ये उपस्थित असतो त्याला काय म्हणलं जातं? प्लास्टिड्स असं म्हणतात.
द ऑर्गनली विच गिव्स सच कलर्स, म्हणजे हे जे कलर्स आहेत हे कलर देण्याचं काम करतो. द ऑर्गनली विच गिव्स सच कलर्स इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल, इट इज कॉल्ड द प्लास्टिड. ठीक आहे, प्लास्टिड मध्ये लक्षात आलं तुम्हाला. प्लास्टिडला मराठीत लवक म्हणतात. तर लवक म्हणजे काय, की पेशीतलं एक पेशी अंगक आहे की जे फक्त वनस्पती पेशीमध्ये असतं आणि वनस्पतीमध्ये असणाऱ्या पानांना आणि फुलांना रंग देण्याचं काम करतं. प्लास्टिड्स हॅव डबल मेम्ब्रेन अँड आर ऑफ टू टाइप्स. म्हणजे त्यांचं प्लास्टिडचं जसं वैशिष्ट्य आपण सुरुवातीपासून सेल ऑर्गनली बघत आलोय, तर त्या सेल ऑर्गनली मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक सेल ऑर्गनच्या भोवती आवरण आहे. मग ते सिंगल मेम्ब्रेन असेल किंवा डबल मेम्ब्रेन असेल. मेम्ब्रेन म्हणजे आवरण सांगितलं होतं. तर प्लास्टिड्सना डबल मेम्ब्रेन असतात, म्हणजे द्विस्तरीय आवरण आहे. त्याच्याभोवती द्विस्तरीय आवरण असतं. आणि ह्या प्लास्टिडचे दोन टाइप्स आहेत मुख्य. प्लास्टिड्स हॅव टू टाइप्स. आता ते टू टाइप्स आपण नंतर बघणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला समजलं का बघा. प्लास्टिड्स म्हणजे लवकर, ही चित्रावरून तुम्हाला लक्षात आलं की वनस्पतींची पानं जी हिरव्या रंगाची असतात किंवा फुलांची वेगवेगळ्या रंगाची फुलं असतात, ह्या फुलांना आणि पानांना रंग देण्याचं काम जर कुठलं पेशी अंग करत असेल तर ते म्हणजे प्लास्टिड, की जे ओनली प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, एक तुम्हाला जादाची माहिती इथं सांगितलेली आहे की कुठल्याही वनस्पती जर आपण घेतलं तर वनस्पतीमध्ये असणारे कलर ऑफ द प्लांट पार्ट, म्हणजे वनस्पतीचा जे काही पार्ट्स असतील, मग त्यामध्ये पानं असतील किंवा फुलं असतील किंवा फळं असतील, ह्यांना रंग कशामुळे होतो, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या पिगमेंटमुळं. त्याच्यामध्ये असणाऱ्या पिगमेंटमुळं. म्हणजे हे कोणते पिगमेंट्स आहेत, जसं उदाहरणार्थ वरती दाखवलेत बा पिगमेंट्स कुठले दाखवलेत, की समजा हिरवा रंग असेल तर त्यामध्ये काय असतं, क्लोरोफिल. म्हणजे आपली वनस्पती जी जनरली आपण सांगतो की वनस्पतींचा पानांचा रंग हिरवा आहे, तर हिरव्या रंगाची पानं असणारी वनस्पती, त्यामध्ये कुठलं पिगमेंट आहे, क्लोरोफिल असतं. आणि त्यानंतर पुढचं तपकिरी रंग किंवा लाल रंग दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे. अँथोसायनिन्स काय आहे, ते कुठलं पिगमेंट आहे, अँथोसायनिन्स. आणि ऑरेंज कलरचं जे दिसतंय ते आपल्याला कॅरोटीन आहे. काय त्याच्यामध्ये कुठलं अंग, काय कॅरोटीन आहे. त्याच पद्धतीने आणखी इथं सुद्धा दिलेत बा, द प्रिन्सिपल पिगमेंट्स इन प्लांट्स आर क्लोरोफिल, त्यानंतर कॅरोटिनॉइड्स, त्यानंतर झॅन्थोफिल्स, अँथोसायनिन्स आणि बिटारिलिन्स. म्हणजे हे वेगवेगळे रंग दिसतात. आता इथं तुम्हाला व्यवस्थित डिटेल दिले बा, गाजर दिलेत बा, बा कलर ऑफ द प्लांट पार्ट, म्हणजे वनस्पतींच्या भागाचा रंग तिथे दिलेत, रंग दिलेत वेगवेगळे, ग्रीन, ऑरेंज, येलो, पर्पल, ब्ल्यू आणि डार्क पिंक. आणि पिगमेंट त्यातला कुठला असतो की ज्याच्यामुळे तो रंग प्राप्त झाला असतो. जसं ग्रीन, पानं ग्रीन असतात, बरोबर आहे, म्हणजे पानं जे आहेत ती हिरव्या रंगाची असतात. तर त्याच्यामध्ये कुठल्या पिगमेंटमुळे ते हिरवा रंग आलेला असतो, क्लोरोफिल. त्यानंतर ऑरेंज, म्हणजे आता गाजरांचा रंग जर आपण बघितला तर ऑरेंज असतो, बरोबर आहे. तर कॅरेट उदाहरण दिले बा, तर त्याच्यामुळे तो ऑरेंज रंग कशामुळे आलेला आहे इथं सुद्धा दाखवले, कॅरोटीनमुळे. कशामुळे, कॅरोटीनमुळे. तुम्हाला परीक्षेमध्ये असं चार्ट जर आला तर तो चार्ट तुम्हाला रिकाम्या जागेच्या स्वरूपात भरता आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे ऑरेंज रंग जो आलेला आहे तो ऑरेंज रंग कशामुळे आलेला आहे, कॅरोटीनमुळे आलेला आहे. त्यानंतर येलो, येलो कलरची जी काही फुलं असतील ते येलो कलरची फुलं तिथं आता दाखवली बा, येलो रंग दाखवलेला आहे. किंवा सूर्यफुलाचं फुल जे असेल त्याला त्याच्या फुलाचा रंग येलो आहे. तर त्यामध्ये असणारं जे काय पिगमेंट आहे ते कोणतं आहे, झॅन्थोफाइल. त्यानंतर पर्पल किंवा ब्ल्यू निळ्या रंगाचा असेल तर अँथोसायनिन. आणि डार्क पिंक जर असेल तर बिटॅलिन्स. काय, बिटलॅन्स. काय, डार्क किंवा पिंक म्हणजे बीट आपण म्हणूया. बीट माहिती आहे सगळ्यांना, बरोबर आहे की नाही, बीटाचं रंग आपण बघतो. तर त्याच्यामध्ये बिटॅलिन्स हे पिगमेंट असतं. म्हणजे काही पिगमेंट्स दिलेले आहेत तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा चार्ट दिलेला आहे. अजून आपण प्लास्टिडचे दोन टाइप्स बघितलेले नाहीत. सांगितले तुम्हाला की प्लास्टिड टू टाइप्स, म्हणजे लवकर दोन प्रकारचे असतात. त्याच्या अगोदरच तुम्हाला वेगवेगळ्या फुलांच्या रंग किंवा पानांची किंवा फळांची जी रंग असतात ते रंग एका ठराविक त्याच्यामध्ये असलेला पिगमेंट कारणीभूत असतो त्याला. तर ते पिगमेंट आपण बघितले. जसं उदाहरणार्थ क्लोरोफिल, हिरव्या रंगाची पानं सगळे असतील तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल हे पिगमेंट असतं, लक्षात ठेवा. त्यानंतर ऑरेंज असेल तर कॅरोटीन, येलो असेल तर झॅन्थोफिल, त्यानंतर पर्पल ब्ल्यू असेल तर अँथोसायनिन आहे, डार्क पिंक असेल तर बिटॅलिन्स आहे. ठीक आहे. तर हे वेगवेगळ्या रंगानुसार तुम्हाला पिगमेंट्स कोणते आहेत ते सांगितले. आता जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्लास्टिड्स आर ऑफ टू टाइप्स. कोणते दोन टाइप आहेत बघा. लिकोप्लास्ट्स. पहिला टाइप कुठला आहे, लिकोप्लास्ट. व्हाईट ऑर कलरलेस प्लास्टिड्स. ही जी लवका असतात ती पांढऱ्या रंगाची असतात किंवा रंगहीन. थोडक्यात ही लवक कशी असतात, पांढऱ्या रंगाची किंवा रंगहीन असतात. त्यानंतर क्रोमोप्लास्ट म्हणजेच कलर्ड प्लास्टिड्स. मग आपले वनस्पतींची हिरव्या रंगाची पानं किंवा रंग असणारे फुलं हे सगळे सगळे कुठल्या प्रकारामध्ये मोडत असतील सांगा. त्या दुसऱ्या प्रकारात मोडणार, क्रोमोप्लास्ट. म्हणजे हरितलोक जे आहे ते क्रोमोप्लास्ट मध्ये येणार आहे. कारण हरितलोकामध्ये म्हणजे पानामध्ये हरितलोक असतं त्यामुळेच पानाचा रंग हिरवा आहे. म्हणजे लवक सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक लिकोप्लास्ट बघा, अवर्ण लवके म्हणजे थोडक्यात काय,
पांढरी किंवा रंगहीन लवके, त्याला काय म्हणतात, लिकोप्लास्ट म्हणजे अवर्ण लवके, पांढरी किंवा रंगहीन लवके. त्यानंतर क्रोमोप्लास्ट म्हणजे काय, वर्ण लवके, ज्याला रंगीत लवके म्हणतात, त्याला काय म्हणायचं, रंगीत लवके. हे प्लास्टिडचे 2 प्रकार आहेत किंवा लवकांचे 2 प्रकार आहेत. आणि आपला क्लोरोप्लास्ट आपण जो बघणार आहे किंवा सगळे रंग असणारी पानं असतील, फुलं असतील, ही सगळी कुठल्या ह्याच्यामध्ये मोडतात, क्रोमोप्लास्ट मध्ये. कारण अवर्ण लवके ही पांढरी किंवा रंगहीन असतात. ठीक आहे. तर हे लक्षात आले 2 प्रकार. लिकोप्लास्ट ज्याला अवर्ण लवके म्हणतात, की जे व्हाईट किंवा कलरलेस असतात, आणि क्रोमोप्लास्ट जेव्हा वर्णलौके असतात ते रंगीत लौके असतात, कलर्ड. ठीक आहे. तर इथे सुद्धा दिलेत बा, क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि लिकोप्लास्ट हे टाइप्स आहेत जे लवकांचे. त्यानंतर क्लोरोप्लास्ट जे हरित लवक. Chloroplast can get converted into other types of chromoplast. For example, raw green tomatoes turn red due to breakdown of chlorophyll and synthesis of lycopene. आता टोमॅटोचं एक्झाम्पल दिलेलं आहे. टोमॅटो आपण जर बघितलं तर सुरुवातीला कसं असतं, टोमॅटोचा रंग हिरव्या रंगाचे असतात, बरोबर आहे. हिरव्या रंगाचा टोमॅटो असतो आणि नंतर पिकल्यानंतर त्याचा रंग कसा होतो, रंग त्याचा रेड होतो. म्हणून कशामुळं, क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्वर्टेड इंटू अदर टाइप्स ऑफ क्रोमोप्लास्ट. म्हणजे क्लोरोप्लास्ट किंवा हरितलवक जे आहे ते कन्वर्ट करतं वेगवेगळ्या प्रकारचे असणारे क्लोरोप्लास्ट म्हणजे वर्णलवकांना. मग त्यासाठी एक्झाम्पल दिले, रॉ ग्रीन टोमॅटोज म्हणजे कच्चे टोमॅटो जे असतात त्यांचा रंग हा रेड होतो. कशामुळे, ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल अँड सिंथेसिस ऑफ लायकोपिन. त्याच्यामध्ये असणाऱ्या क्लोरोफिलचं ब्रेकडाऊन होतं आणि लायकोपेनचं सिंथेसिस होतं, म्हणजे संश्लेषण होतं. ठीक आहे. पहा, हरित लौके ही वर्ण लौके आहेत. मगाशीच सांगितलं तुम्हाला 2 प्रकारचे लौके आहेत, एक अवर्ण लौके आणि वर्ण लौके, म्हणजे ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. तर हरित लौक किंवा ज्याला क्लोरोप्लास्ट म्हणतो आपण, तर क्लोरोप्लास्ट हे वर्ण लौके आहेत. हरित लौके ही वर्ण लौके असून इतर प्रकारच्या वर्ण लौकात रूपांतरित होऊ शकतात. उदाहरणार्थ, हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते व लायकोपिन तयार झाल्याने त्याला लाल रंग प्राप्त होतो. आता आपण हरित लवक बघूया. ठीक आहे. क्लोरोप्लास्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला त्याची आकृती पुस्तकामध्ये आहे, तुम्ही आकृती सुद्धा काढणार आहे. तर क्लोरोप्लास्ट हरित लवक, त्याची तुम्हाला आकृती लक्षात येईल. परंतु जसं मगाशी मी सांगितलं, की क्लोरोप्लास्ट किंवा हरित लवक हे कुठल्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं भूमिका बजावते सांगा. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कुठल्या प्रक्रियेमध्ये, कबनुरे सांग, कुठल्या प्रक्रियेनुसार करतात वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः? फोटोसिंथेसिस. बरोबर. तर फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये क्लोरोप्लास्ट ही अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, की वनस्पती ज्यावेळी स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात, त्यावेळी पानामध्ये असणारं, वनस्पतींच्या पानामध्ये असणारं हरितलवक, आता हे पानामध्ये हरितलवक असतं, त्या हरितलवकाचा वेगळा भाग तुम्हाला इथे दाखवलेला आहे. आपण आता मोठी आकृती सुद्धा बघणार आहोत, परंतु ते तुम्हाला सुरुवातीला समजावं, की फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये वनस्पती मध्ये असणारं हरितलवक आणि हवेतल्या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग आता हा जो क्लोरोप्लास्ट आहे तो स्वतंत्र कसा दिसतोय बा, अशा पद्धतीने तुम्हाला दिसतोय. सुरुवातीला सांगितलं की कुठलंही प्लास्टिड असेल तर ते डबल मेम्ब्रेन असते. तुम्हाला सुद्धा इथे 2 आवरण दिसतात बा. हे बाहेरचं आवरण आहे, आउटर मेम्ब्रेन म्हणले त्याला, आणि हे आतलं आवरण आहे, त्याला इनर मेम्ब्रेन म्हणले. आणि नंतर असं तुम्हाला पैसे नाणी एकानंतर एक ठेवलेले असतात, तसे तुम्हाला ढीग दिसत आहेत बा, की त्याला काय म्हणलेलं आहे, एक त्यातल्या चकतीला ग्रॅन्युम, आणि मध्ये इथं स्ट्रोमा सुद्धा आहे. त्यानंतर हे थॅलोकाइड्स आहेत. काय आहेत ते? थॅलोकाइड्स आहेत. आणि इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे. त्याच्यामध्ये असणारी ही पोकळी आहे. म्हणजे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये असणारी ही पोकळी आहे. बघा, अनेकदा मराठीमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे आवरण आहेत. सगळ्यात पहिलं हे लक्षात आलं? एक सेकंद. पहा, जसं मी सांगितलं, की हरित लवक हे द्विस्तरीय आवरण, म्हणजे कुठल्याही लवकांना द्विस्तरीय आवरण असतं. तर द्विस्तरीय आवरणामध्ये हे बाह्य आवरण, हे आतलं आवरण, आणि त्याची मधली जी पोकळी आहे त्याला मध्य आवरणातली जागा म्हणतात. त्यानंतर हे लवक कणी आहेत. हे लवक कणी आहेत. त्यानंतर पीठिका दाखवलेले आहे आणि थायलोकाइड्स, हे काय आहेत? थायलोकाइड्स आहेत. तर अशा पद्धतीने हरित लवकाची रचना असते. आता आपण रचना बघूया. बघा, क्लोरोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस दॅट टेक्स प्लेस इन लीव्हज. सुरुवातीला सांगितलं, हरितलवक हे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात, की जे पानांमध्ये असतात. बघा, वनस्पतींच्या पानात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी हरितलवक फार महत्वाची आहेत. त्यानंतर क्लोरोफिल इन क्लोरोप्लास्ट ट्रूप्स सोलार एनर्जी अँड कन्व्हर्ट्स इट इनटू केमिकल एनर्जी. महत्वाचं, प्रकाश संश्लेषण क्रिया कोणत्या महत्वाच्या, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात घडते. मग सूर्यापासून येणारी ऊर्जा म्हणजे कुठली? सोलार एनर्जी, बरोबर आहे. तर सौर ऊर्जा, तर हरित लवक सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. म्हणजे
ते स्वतःच अन्न तयार करतात. म्हणजे अन्न हे काय आहे? रासायनिक ऊर्जा आहे. तर हरित लवके ही सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. त्यानंतर स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन्स एन्झाइम्स, डीएनए, रायबोझोम्स अँड कार्बोहायड्रेट्स दॅट आर नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत, कुठले कुठले बा? एन्झाइम्स, डीएनए, रायबोझोम्स, कार्बोहायड्रेट्स हे घटक कशामध्ये असतात? स्ट्रोमामध्ये. म्हणजे ज्या पिटिका दाखवलेत बा, मगाशी आता आपण स्ट्रक्चर बघताना बघितलं. बघा इथं. ही जी काही पिटिका आहे म्हणजे स्ट्रोमा आहे. त्या स्ट्रोमामध्ये हे सगळे घटक आहेत. कुठले कुठले? क्लोरोप्लास्ट. द स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट कंटेन्स एन्झाइम्स, डीएनए, रायबोझोम्स अँड कार्बोहायड्रेट्स दॅट नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस. हरित लवकाच्या पिटिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे, डीएनए, रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ असतात. ठीक आहे. म्हणजे ही आपण रचना बघितली बा, क्लोरोप्लास्टची रचना. आणखी एकदा बघा, महत्वाचं काय? आर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. त्यानंतर इट कन्व्हर्ट्स द सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. आणि या स्ट्रोमामध्ये असणारे डीएनए, एन्झाइम्स, रायबोझोम्स आणि कार्बोहायड्रेट्स जे फोटोसिंथेसिसला उपयोगी पडतात ते क्लोरोप्लास्ट मध्ये असतात. बघा थोडक्यात अगदी सुरुवातीपासून काय बघितलं आपण? प्लास्टिड्स, लवके. ही लवकर वनस्पतीच्या पाना, फुलांना, फळांना रंग देण्याचं काम करतात. त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे असतात, लिकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. अवर्णलवके, वर्णलवके. त्यातलं क्लोरोप्लास्ट हे क्रोमोप्लास्टचा प्रकार आहे, म्हणजे वर्णलवकांचा प्रकार आहे. आणि त्यानंतर आपण पिगमेंट्स बघितले त्याच्यामध्ये. वेगवेगळे वनस्पतींना, फुलांना, फळांना रंग वेगवेगळे जे येतात ते त्याच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पिगमेंट्स मुळे येतात. त्या पिगमेंट्सची सुद्धा उदाहरणं बघितली. आणि त्यानंतर आपण क्लोरोप्लास्ट बघतोय, त्याचे सुद्धा स्ट्रक्चर बघितलं. आता पुढं फंक्शन्स बघा त्याचे. म्हणजे लवकांचं कार्य काय महत्वाचं? क्लोरोप्लास्ट कन्व्हर्ट सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. आता रचनेमध्ये सुद्धा बघितलं. क्लोरोप्लास्ट कन्व्हर्ट सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिच्या रासायनिक ऊर्जेत म्हणजे अन्न. केमिकल एनर्जी म्हणजे कुठली? तर त्याचं अन्न जे तयार करतो वनस्पती, ते अन्न म्हणजे केमिकल एनर्जी. तर क्लोरोप्लास्ट कन्व्हर्ट सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. त्यानंतर क्रोमोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर्स टू फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. म्हणजे वर्णलवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. बरोबर आहे. त्यानंतर ल्युकोप्लास्ट आर इन्व्हॉल्वड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. लिकोप्लास्ट म्हणजे आवरणलवके. क्लोरोप्लास्ट ही काय करतात? रंग देतात. तर लिकोप्लास्ट की जे रंग देत नाहीत, परंतु प्लास्टिडचा प्रकार आहे, तर ते काय करतात बा? लिकोप्लास्ट आर इन्व्हॉल्वड इन द सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फूड लाईक स्टार्च, ऑइल्स अँड प्रोटीन्स. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचं संश्लेषण व साठवण करतात. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ, मेद, प्रथिन यांचं साठवणूक केली जाते. हे फंक्शन्स आहेत महत्वाचे. बघा आणखी एकदा. इट कन्वर्ट सोलार एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. Chromoplast gives colors to the flowers and fruits, and leucoplasts are involved in the synthesis and storage of the food like starch, oil and proteins. वर्णलवकांमुळे फुले व फळांना रंग प्राप्त होतो. तर अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद, प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स कॅन प्रोड्यूस proteins as well as replicate themselves as they have their own DNA and ribosomes. आता इथं म्हणणार मायटोकॉन्ड्रिया का आले बा? तंतुकणिका व लवके यामध्ये डीएनए व रायबोझोम्स असल्याने, जसं आपण वरती सुद्धा बघितलं तंतुकणिकेमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये डीएनए होतं, त्याच प्रकारे लवकांमध्ये सुद्धा डीएनए व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने तसेच तयार करू शकतात. म्हणजे स्वतःची प्रथिने स्वतःच तयार करतात. त्याच्याकडे स्वतःकडे डीएनए आणि रायबोझोम्स असल्यामुळे स्वतःचे प्रथिने स्वतः तयार करतात. बघा, mitochondria and plastids can produce proteins as well as replicates themselves as they have their own DNA and ribosomes. स्वतःचं डीएनए आणि रायबोझोम्स असल्यामुळे ते स्वतःचं प्रथिने हे स्वतः तयार करू शकतात. ही झाली क्लोरोप्लास्टचे आपण फंक्शन्स बघितले. ठीक आहे. आता ह्या धड्यातला शेवटचा भाग काय बा? काय म्हणले तुम्हाला? आफ्टर स्टडिंग द सेल अँड सेल ऑर्गनली. म्हणजे आता आपण पूर्ण धडा बघितलेला आहे. पेशी आणि पेशी अंगक सगळी बघितली. सेल अँड सेल ऑर्गनलीज. You must have come to know that all the functions in plant and animal cells are taking place smoothly due to the cell organelles. म्हणजे धड्यामध्ये आपण सगळे पेशी बघितले आणि पेशी अंगक बघितले. ह्याच्यावरनं काय लक्षात येतं आपल्याला? वनस्पती असो किंवा प्राणी असो, त्याच्यामध्ये असणारे सेल ऑर्गनली जे आहेत, ते सेल ऑर्गनली त्या वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये घडणाऱ्या, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये घडणाऱ्या वेगवेगळी जी कार्य आहेत ती व्यवस्थित घडवण्यामध्ये त्या पेशी अंगकाची महत्वाची भूमिका असते. सच डेव्हलप्ड सेल्स आर कॉल्ड एज युकॅरियोटिक सेल्स. बघा काय म्हणले? You must have come to know that all the functions in plant and animal cells are taking place smoothly due to the cell organelles. Such developed cells are called as eukaryotic cells. आता इथं पेशी दोन प्रकारचे असतात. म्हणजे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी असं विचारात घ्यायचं नाही.
तर पेशी ह्या दोन प्रकारच्या युकॅरियोटिक सेल्स, युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल असे दोन प्रकार आहेत. ते पुढे तुम्हाला लक्षात येईल बघा. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे काय? दृश्य केंद्रकी पेशी आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? अधिकेंद्रकी पेशी. बघा की ज्या पेशीच्या रचनेचा व म्हणजे आपण आपल्या लक्षात आले पेशींच्या रचनेचा व अंगकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की वनस्पती पेशी व प्राणी पेशी यामध्ये आढळणाऱ्या अंगकांमुळे म्हणजे पेशीमध्ये महत्वाचे जे अंगक असतात ज्याला आपण सेल ऑर्गनली म्हणतो, या अंगकांमुळे पेशीतील कार्य सुरळीतपणे चालू असतात. अशा विकसित पेशींना म्हणजे डेव्हलप्ड त्यांना दृश्य केंद्रकी किंवा युकॅरियोटिक सेल्स म्हणतात. आता मागील येथे आपण जीवाणूंच्या अधिकेंद्रकी पेशींचा अभ्यास केला होता. आता या दोन्ही पेशींच्या प्रकाराचा तुलनात्मक अभ्यास करूया. म्हणजे ह्या दोन जे पेशींचे प्रकार सांगितले तुम्हाला, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक, तर त्याचा अभ्यास म्हणजे त्याचं कंपॅरिझन बघायचं बघा. तक्ता दिले तुम्हाला की युकॅरियोटिक म्हणजे जसं आता सांगितलं दृश्य केंद्रकी आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? अधिकेंद्रकी. बघा दृश्य केंद्रकी, अधिकेंद्रकी. एक एक फरक बघूया. युकॅरियोटिक सेल म्हणजे काय? दृश्य केंद्रकी. त्याचा आकार किती असतो बघा 5 to 100 मायक्रोमीटर. आता आपल्याला मीटर, सेंटीमीटर माहिती आहे. परंतु मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ इतकं लहान. लहान असणार आहेत पेशी. त्याचं मोजता येणार नाही. आपल्याला डोळ्याला दिसत नाही त्यामुळं ते सूक्ष्मदर्शिकेला बघावं लागतं आणि त्याचा साईज हा मायक्रोमीटर मध्ये असतो. म्हणजे साईज 5 to 100 मायक्रोमीटर आणि प्रोकॅरियोटिकचा काय असतो 1 to 10 मायक्रोमीटर. त्यानंतर नंबर ऑफ क्रोमोझोम्स त्याच्यामध्ये गुणसूत्र किती असतात बघा मोर दॅन 1 क्रोमोझोम्स आणि इथं ओन्ली 1 असतं. त्यानंतर न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियस अँड न्यूक्लिओप्लाझम म्हणजेच काय? केंद्रक असतं, केंद्रक पटल असतं, केंद्रक व केंद्रक किंवा केंद्रक द्रव्य असलेलं सुस्पष्ट केंद्रक म्हणजे स्पष्ट असतं त्याच्यामध्ये केंद्रक असतं. इथं काय आहे न्यूक्लियर रिझेम्बलिंग द न्यूक्लियस केंद्रक सदृश केंद्रकाभ असतो. म्हणजे न्यूक्लियस सारखं असणारा न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस सदृश्य. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर प्रेझन्स म्हणजे तंतुकणिका आणि लवका असतात. तर प्रोकॅरियोटिक मध्ये डोंट हॅव मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनलीज त्याच्यामध्ये कुठलेही सेल ऑर्गनली नसतात की ज्याच्यामध्ये आवरण आहे. त्यानंतर एक्झाम्पल्स कुठले आहेत पहा प्रेझेंट इन हायली इव्हॉल्व्ड युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड अॅनिमल्स म्हणजे थोडक्यात आपल्या मानवामध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये कुठल्या प्रकारची पेशी आहेत? दृश्य केंद्रकी पेशी आहेत. ज्याला युकॅरियोटिक म्हणून काय म्हणले प्रेझेंट हायली इव्हॉल्व्ड युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर प्लांट्स अँड अॅनिमल्स आणि इकडे हे प्रोकॅरियोटिक कशामध्ये असतात? बॅक्टेरियामध्ये म्हणजे जीवाणूंमध्ये असतात. ठीक आहे. बघा आणि एकदा मराठीत बघा आकार 5 ते 100 मायक्रोमीटर, इकडे 1 ते 10 मायक्रोमीटर, गुणसूत्र संख्या एकापेक्षा जास्त, इकडे गुणसूत्र एकच असतं. त्यानंतर केंद्रक, केंद्रक पटल, केंद्रकी व केंद्रकीय द्रव असलेले सुस्पष्ट केंद्रक असतं. म्हणजे ह्या दृश्य केंद्रकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक असतं. इथं केंद्रक सदृश केंद्रकाभ असतो. त्यानंतर तंतुकणिका लवक्या असतात. इकडं कुठलेही अंगकेच नसतो थोडक्यात आवरणयुक्त अंगके नसतात. आणि उदाहरण उच्च विकसित एकपेशीय बहुपेशीय वनस्पती व प्राणी यामध्ये आढळतात. तर इकडे काय आहे? जीवाणूंमध्ये आढळतात. ठीक आहे. म्हणजे